आपण पाहतोय रत्नागिरीतून आंबा घाटात दरड कोसळली आहे। या दरड कोसळल्यानं वाहतूक आता पूर्णपणे ठप्प झाली आहे। कोल्हापूर रत्नागिरीला जोडणारा हा महत्त्वाचा असा घाट आहे। मुसळधार पाऊस आणि अपूर्ण कामाचा आता आंबा घाटाला जोरदार फटका बसलेला दिसतोय। ठेकेदार कंपनीकडून दरड बाजूला करण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहेत। वाहतूक पूर्ववत होण्यास आणखी काही कालावधी लागणार असल्याचं कळत आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राकेश गुळेकर यांच्याकडून। राकेश, काय अधिक माहिती आहे? दीपाली, सध्या रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे। ठिकठिकाणी दरडी कोसळण्याच्या देखील घटना घडत आहेत आणि त्यातच हा मोठा फटका जो आहे या मुसळधार पावसाचा आणि जे महामार्गाचं काम सुरू आहे मिरा नागपूर हायवेचं, त्याचा मोठा अपूर्ण कामाचा फटका जो आहे घाटामध्ये काही वेळापूर्वी मोठी दरड जी आहे ती कोसळलेली आहे। विशेषतः हा जो घाट आहे तो पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा महत्वाचा घाट आहे आणि त्यामुळे या घाटातून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते। सध्या या घाटात दरड कोसळल्यामुळे या ठिकाणची वाहतूक जी आहे ती पूर्णतः ठप्प झालेली आहे आणि या ठिकाणची दरड बाजूला करण्यासाठी आता प्रशासन असेल, ठेकेदार कंपनी असेल यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत। जेसीबीच्या साहाय्याने इथली दरड जी आहे ती हटवण्याचं काम सध्या सुरू आहे। 2-3 जेसीबी या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत, पण दरड मोठ्या प्रमाणात असल्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यासाठी आणखी काही कालावधी शकतो। माहिती जी आहे ती निश्चितच धन्यवाद। या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। रत्नागिरीतल्या आंबा घाटात दरड कोसळली आणि त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे।